नमस्कार। बघा, 2025 मध्ये सर्वांचं लक्ष फक्त विद्यार्थी बांधवाचं म्हणतो मी, लक्ष आहे ते म्हणजे पोलीस भरतीकडे लक्ष आहे। म्हणजे भरतीकडे, ज्या भरतीमध्ये ग्राउंड वगैरे असते त्याकडे। त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस आणि दुसरं म्हणजे फॉरेस्ट गार्ड, या दोन्हीकडे जास्त लक्ष हे मुलांचं असतं। तर तुझ्याकरता मी आता दोन्हीही महत्त्वाच्या अशा अपडेट्स आहेत। एक अपडेट्स आहे फॉरेस्ट गार्ड म्हणजे वनरक्षकांची भरती कधी आहे, पदे किती आहेत, तुम्हाला मी हे सांगणारच आहे। सोबतच ही पोलीस भरती किती पदांची आहे आणि कधी आहे तुम्हाला हे पण मी या व्हिडिओमधून सांगणार आहे। बघा, आपण प्रथमतः बघूया फॉरेस्ट गार्डविषयी। फॉरेस्ट गार्डविषयी सध्याचे फॉरेस्ट मिनिस्टर म्हणजे वन मंत्री गणेश नाईक यांनी आजच घोषणा केली आहे। त्यांची घोषणा अशी आहे, येत्या 2 महिन्यामध्ये सर्व अहवाल मागून पदाचा सगळा अहवाल मांडून त्याच्यावरती लगेच निर्णय घेण्यात येईल आणि 2 महिन्यामध्ये भरतीला सुरुवात होईल। म्हणजे फॉरेस्ट गार्डच्या भरतीला 2 महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे। ठीक आहे, आता ही भरती कशी असते, काय असते, ग्राउंड लेखी आपण याविषयी टोटल माहितीपूर्ण व्हिडिओ हे मागच्या वर्षी केलेले आहेत, जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। ठीक आहे, आणि तुम्हाला तेच परत सांगायचं म्हटलं परत तुमचा पण त्यावेळेस वेळ जाईलच फालतूचा। ठीक आहे, म्हणजे हे फॉरेस्ट गार्डची भरती येत्या 2 महिन्यामध्ये निघणार आहे असं मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आता जो पुढला विषय फॉरेस्ट गार्डची भरती ही 1800 ते 2400 यामध्ये यांची पदं असणार आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये। आता हे भरती हे त्यांच्या रेंजनुसार होत असते। नागपूर विभाग, संभाजीनगर विभाग, कोकण म्हणजे आपलं नाशिक विभाग, अशी भरती होते। ठीक आहे, आता जो बघा पुढला विषय बघा, तो विषय म्हणजे तो आहे महाराष्ट्र पोलीस भरतीचा। आता महाराष्ट्र पोलीस भरती ही 10,500 पदाची मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे, पण त्या ठिकाणी 10,500 पदं हे पोलिसांचे आहेत। SRPF, चालक, जेल हे बाकीचे पदं त्यामध्ये त्यांनी ॲड नाही केले, कारण गणना ही नेहमी पोलीस स्टेशनची पोलिसांची होते। बघा, त्यामध्ये आता महाराष्ट्र पोलीस टोटली साईड ब्रँचेस आणि महाराष्ट्र पोलीस बोललं तर ही भरती मित्रांनो कमीत कमी 15,000हून जास्त भरती होऊ शकते। कारण काय, सायबर सेल आहे, सायबर सेलची संख्या वाढवण्यात आलेली आहे, पोलीस स्टेशन संख्या वाढलेली आहे। पोलीस स्टेशन्स नवीन जो नियम आला आहे पोलिसांचा त्यानुसार, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला सुरक्षेकरता, महिला सक्षमीकरणासाठी 25,000 महिलांची भरती ही आम्ही करणार आहोत ज्यावेळेस आमची सत्ता येईल, असं हे त्यावेळेस आश्वासन होतं। आणि त्यांच्या ज्या मॅनिफेस्टोमध्ये ह्या गोष्टी होत्या, म्हणजे महिलांसाठी नवीन म्हणजे अलग पोलीस स्टेशन्स, महिलांसाठी जास्त जागा किंवा महिलांसाठी महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात येईल, ह्या सगळ्या गोष्टी। त्यामुळं महिला पोलीसची सुद्धा यामध्ये ॲडिशनल पदं हे ॲड शासन करू शकतं। कारण सध्या तर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर महिला सुरक्षेचा प्रश्न हा मोठा गंभीर हा दिसतोय, त्यामुळं शासन याकडे दुर्लक्ष तरी करू शकणार नाही तुर्तास। ठीक आहे, म्हणजे 15,000+ हे पोलीस भरती आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पाठीमागं तर असं अफवा आली होती की मार्चमध्ये भरती होईल, एप्रिलला भरती होईल, पण बघा नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला डिपार्टमेंटला त्यांनी खडसावलंय की 28 एप्रिलपर्यंत तुमचा जो काही अंमलबजावणीचा काही अहवाल आहे तो आमच्यापर्यंत तुम्ही अहवाल पाठवा। जो काही अहवाल असेल तो अहवाल त्यांना 28 पर्यंत पाठवायचा आहे। पण यामध्ये अजूनही महत्त्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे विधानसभेमध्ये ज्या काही गोष्टी बोलल्या गेल्या होत्या त्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या। जी पहिली गोष्ट होती एक ग्राउंड विषयीची। आता पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेऊ नये यासाठी तिथं रोहित पवारांनी सांगितलंय, आणि त्यापूर्वी एक अशी अफवा होती की ग्राउंडमध्ये चेंजेस, कारण ग्राउंडमध्ये 2007-08ला ग्राउंड हे पोलिसांचं वेगळं होतं। त्यावेळेस रस्सी होती, 800 मीटर होतं, झिगझॅग होतं, ह्या गोष्टी त्यावेळेस होत्या, उंचवडी होती। त्यानंतर उंचवडी, झिगझॅग आणि रस्सी वगैरे ह्या सगळ्या त्यातनं बंद केलं। 2008-07ची भरती आम्ही केली होती मुंबईला, त्या भरतीमध्ये 20 फूटचा रोप होता, त्यानंतर झिगझॅग होतं, उंचवडी होती, आणि त्यानंतर मित्रांनो 800 मीटरचं रनिंग होते। म्हणजे हे 3-4 आयटम हे वेगळे होते, आणि त्यानंतर ते पूर्णपणे त्यातनं हद्दपार केले
आणि नवीन एक असं तो भरती इव्हेंट आले, तरी 5 इव्हेंट आले. त्यामध्ये 5 किलोमीटर, 100, उडी, पुलअप्स आणि गोळा हे 5 आले होते. त्यानंतर अजून त्यात चेंज झाला आणि पोलीस सेवा प्रवेश अधिनियम 2014 नुसार त्यामध्ये परत 800 मीटर आलं, 1600 मीटर आलं. 800 मीटर काढले त्यांनी, 5 किमी काढले, 1600 मीटर आलं. नंतर 1600 मीटरमध्ये मग काय झालं, पुंजाला जास्त संख्या पोरांची वाढली. कसली संख्या वाढली? चक्कर येणे, भोळ येणे, पडणे आणि तो त्रास पोरं सहन करू शकत नाहीत, अशा पण त्यावेळेस तक्रारी खूप झाल्या. त्यामुळं आता यावेळेस काही लोकांचं म्हणणं असं आहे की 3 किलोमीटर रनिंग घ्या पुरुषाकरता, आणि काही जणांचं म्हणणं आहे 800 ठेवा. यावरचा निर्णय काय निर्णय आहे, तो निर्णय फायनली ज्यावेळेस महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश अधिनियम ज्यावेळेस जारी होईल, तसं पत्रक येईल त्यावेळेस त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की ग्राउंड नेमकं म्हणजे इव्हेंट हेच आहेत का, यामध्ये काही बदल झालेला आहे, ह्या गोष्टी त्यावेळेसच कळणार आहे. तोपर्यंत काही कळत नाही. तोपर्यंत तुझं जे इव्हेंट पाठीमागं होते तुम्ही त्या इव्हेंटची तयारी करायची, आणि तयारी करा, गाफील राहू नका. कधी कुठलेही ॲड पडू शकते, कारण ज्यांच्या 100 दिवस जो प्रोग्राम आहे याच्या माध्यमातून काही गोष्टी अजून पेंडिंग बाकी आहेत, त्या गोष्टीसुद्धा तात्काळ मार्गी लावायची कामं हे चालू आहेत. त्यामुळे गाफील राहू नका आणि हा व्हिडिओ आपल्या पोरांपर्यंत पोहोचवा.